श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे, कारण मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा एक मेसेज आलाय आणि 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी यातून देण्यात आली आहे. भारताबाहेरच्या क्रमांकावरून हा धमकीचा मेसेज आल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. मुंबईच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला एक धमकीचा मेसेज आलाय, त्यामुळे मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण झालाय. 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे आणि भारताबाहेरचा क्रमांक आहे आणि या नंबरवरून धमकीचा मेसेज आल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे संपूर्णपणे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. तर मुंबईच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज आला आणि त्यातच 2 दिवसापूर्वीच रायगडमधल्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी एक संशयास्पद बोट सापडलेली होती आणि त्या बोटीमध्ये शस्त्र आढळल्यामुळे खळबळ माजली. याआधी 1993 सालच्या बॉम्बस्फोटातील स्फोटकं ही रायगडमधल्या शेखाडी इथेच बोटीमधून उतरवण्यात आलेली होती. शेखाडी ते हरिहरेश्वरमधील अंतर केवळ 32 किलोमीटर इतकंच आहे. तसंच 26/11च्या हल्ल्यावेळी सुद्धा समुद्रामार्गेच दहशतवादी मुंबईमध्ये आले होते, त्यामुळे आताच्या धमकीच्या मेसेज नंतर मात्र खळबळ माजली आहे. धमकी ते गांभीर्याने घेतलीच गेली पाहिजे. त्याच्याबद्दल आपली पोलीस यंत्रणा ही सक्षम आहे. केंद्र सरकारच्या पण ज्या यंत्रणा आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि कुठल्याही राज्याच्या संदर्भात अशा प्रकारच्या ज्यावेळेस धमक्या येतात त्यावेळेस केंद्रापासून सगळ्यांनीच लक्ष देऊन त्याच्या पाठीमागं कुठली शक्ती आहे, मग त्याच्यामध्ये कोण अतिरेकी लोक आहेत का, कारण मध्ये पण आपण बघितलं की जगामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या घटना घडतात. तर त्याचा गांभीर्याने दखल ही सरकारने घेतली पाहिजे. थेट जाऊयात, अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईनवरती. अजित, मुंबईमध्ये आलेला धमकीचा फोन आणि त्यानंतर आता काय विशेष काळजी घेतली जाते? पोलीस यंत्रणा कशी सतर्क झाली आहे? पोलीस यंत्रणा आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापूर्वीच ज्यावेळी एका बोटीमध्ये AK-47 आणि काही कारतूस सापडली होती, तेव्हाच गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की मुंबई हाय अलर्टवर ठेवण्यात आलेली आहे. पण या मेसेजमुळे मुंबई पोलिसांची झोप उडालेली आहे. एवढंच काय तर सगळ्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या खळबळून जाग्या झालेल्या आहेत. कारण का अशा पोलिसांना वारंवार येत असतात, पण सरांच्या पार्श्वभूमीवर आलेली धमकी जी आहे आणि त्यात एवढं डिटेलिंगमध्ये जे मेसेज केलेलं आहे, यावरून मुंबई पोलीस जे आहेत हे थोडे चिंतेमध्ये पडलेले आहेत. कारण का मेसेज करणारा नंबर जो आहे तो नंबर पोलिसांनी ट्रेस केला असं तो भारताबाहेरचा पाकिस्तानचा आहे असं प्रथमदर्शनी पोलिसांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. हे सगळं लक्षात घेता आपण जर मेसेज पाहिलं तर उदयपूर जैसा कांड भी हो सकता है सर तन से जुदा कर सकते हैं. इतक्या क्रूरपणे आणि जी व्यक्ती मेसेज करते त्या व्यक्तीने वेळोवेळी काही घटना घडलेल्या आहेत किंवा बर. अजित, थोडंसं थांबवते कारण आपल्यासोबत आता माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर जोडले गेलेत. सर, हा आत्ताच मुंबईला आलेला जो दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा फोन, याकडे तुम्ही कसं पाहता? हा काय आहे की कंट्रोल रूमला आलेला प्रत्येक जो मेसेज आहे हा पूर्णपणे तपास केला जातो आणि विशेषतः हा याच्यामध्ये जे काही दहशतवादी वगैरे त्यांनी उल्लेख केलेला आहे ते हल्ला होईल म्हणून, याचा नक्कीच सखोल आणि बारकाईने तपास संबंधित एजन्सीज करतील. केवळ मुंबई पोलीसच नव्हे तर सेंट्रल एजन्सीज सुद्धा त्या तातडीने त्याच्यामध्ये लक्ष घालतील. हा खोटाही असेल, परंतु हे जोपर्यंत पूर्णपणे निष्पन्न होत नाही की तपासाअंती खरा आहे का खोटा आहे, तोपर्यंत तो गांभीर्याने घेतला जाईल आणि त्याच्याकडे पूर्णपणे दक्षतेने पाहिलं जाईल. परवा आपल्याला कल्पना आहे की जी रायगडच्या बाजूला एक बोट त्याच्यामध्ये काही शस्त्रास्त्र मिळालेली होती, त्यानंतर सुद्धा सगळ्या सणासुदीच्या संदर्भामध्ये मुंबई, ठाणे आणि बाकी भागांना अलर्टनेस आणि हाय अलर्टनेस इश्यू केलेला आहे. त्याप्रमाणे हा सुद्धा संदेश जो आहे हा पूर्णपणे तपास केला जाईल आणि त्याचे काय बारकावे असतील ते तपासामध्ये खणून काढले जातील असं मला वाटतं.
बरोबर सर, आणखी या आधीचे झालेले हल्ले आणि त्यावेळची सगळी परिस्थिती आणि त्याचा जर संदर्भ लावला तर मग या 2-4 दिवसातल्या घडलेल्या घटना, त्यामुळे या सगळ्याचा विचार करूनच काय पद्धतीची यंत्रणा अलर्ट राहिली पाहिजे येणाऱ्या काही दिवसामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये? आपल्याला कल्पना आहे की दहशतवाद्यांचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे जिथे गर्दी होते त्या गर्दीच्या ठिकाणी हल्ला करायचा आणि लोकांच्या मध्ये एक गोंधळ उडवून सरकार किती प्रभावीपणे काम करू शकत नाही हे दाखवायचा एक प्रयत्न करायचा. लक्षात घेऊन पोलिसांच्या शिवाय जनतेने सुद्धा आपल्या जिथे जिथे गर्दीची ठिकाणं असतील, मग मार्केट्स असतील, बसेस किंवा रेल्वेची ठिकाणं असतील, ह्या ठिकाणी सतर्क राहायला पाहिजे. आणि कुठे आपल्याला जर एखादी सस्पिशियस किंवा संशयास्पद अशी गोष्ट आढळली तर त्याला हात न लावता ती संबंधित जवळचे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना तातडीने ती कळवायला पाहिजे आणि त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. दुसरं, आपण कुठल्याही प्रकारे अशा प्रकारच्या ज्या काही फेक किंवा असे काही जे संदेश असतील ते कृपया फॉरवर्ड करू नयेत. बरोबर. लोकांना घाबरवण्यासाठी म्हणून ह्याला मेसेज पाठव त्याला मेसेज पाठव हे अशा प्रकारचा उद्योग करू नये. आपल्याला जर काही समजा खरोखर संशयास्पद आढळलं तर ते कंट्रोल रूमला कळवा, पोलिसांना कळवा. 112 हा आपल्याकडे आता नवीन चांगलं ऍप आहे, इंडिया 112 इंडिया म्हणून, त्यामार्फत आपण संबंधितांना कळवू शकता. तो एक जबाबदार नागरिक म्हणून आपण हे राहायला पाहिजे. बिलकुल. काही कुठल्याही गोष्टी आपण अनआयडेंटिफाईड किंवा कुठे बेवारसपणे सोडता कामा नयेत, याची प्रत्येकाने खात्री करायला पाहिजे. जी दीक्षित सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात त्याबद्दल.